मंडळी गेल्या तब्बल 25 वर्षापासून या महिला कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आपल्या देवळाची आणि देवळाच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करत आहेत. म्हटलं 1 वाजलेलो दुपारचो आणि आताच आपण नागोबा घेऊन येलो आपल्या देवळेकर वाडीतना. यावेळी आपण पहिल्यांदा नागोबा आणलेलो म्हणजे यंदाच्या आपल्या नवीन दुकानामध्ये आपण गणपतीचा वर्ष या पहिलाच असणारा बाजारासाठी सर्वच सगळा, त्यामुळे आपण नागोबासुद्धा आणलेत. बघूया. तर आत्ता म्हणजे आपण जाणार रामेश्वर मंदिरामध्ये, कारण आपल्या रामेश्वर मंदिराच्या इकडे सर्व आपल्या वाडीतले महिला मंडळ गेली आहेत साफसफाई करूसाठी आहेत. कारण श्रावण सोमवार सुरू होता, आज रविवार, उद्या सोमवार. तर रामेश्वर मंदिरामध्ये सोमवारपासून भजनाकनी सुरुवात होता. प्रत्येक सोमवारी आपले कोलवाडी गिरियातले पुजारी असे सर्व भजनासाठी जातात आणि भाविकसुद्धा जातात पाया पडूसाठी. नाही असा मंदिराची घाटी असता, कारण आता सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे रान जमता पूर्ण साईडसून घाटीच्या बाजूंनी पूर्ण रान येतात. परत मंदिराच्या सभोवताली पण असा बराच असा रान येतात, त्यामुळे ती साफसफाई करूसाठी गिरी पुजारीवाडीतील महिला मंडळ दरवर्षीप्रमाणे म्हणजे आपण सोमवार का श्रावण सोमवारच्या अगोदर म्हणजे साफसफाई करण्यासाठी आपल्या रामेश्वर मंदिरामध्ये जातं. तर सर्व महिला मंडळ एक सेवा म्हणून आपल्या साफसफाई करूसाठी आपल्या रामेश्वर मंदिरामध्ये जातात. तर आता जातंय म्हणजे रामेश्वर मंदिराच्या इकडे बघूया आपल्या सेवेसाठी कोण कोण किती जण आहेत आपले तिकडे गेलेले महिला मंडळ. तर देवळामध्ये मंडळ जेवणाचे प्रसादीसुद्धा हा, तर आपण खास प्रसादीसाठी जात आहोत देवळामध्ये. म्हणजे आपण आलोय आता रामेश्वर मंदिरामध्ये आणि आमचे आजचे बेन्नावळीचे माणूस 4 जण आज काय म्हणते आता जाणारच की येणारच परत घरी चालला सगळा बेनून झाला जेवण इल्या म्हणजे आपण इला रामेश्वर मंदिरमध्ये आणि आपले बेनच होते सकाळपासून 8 वाजल्यापासून गेलेले आहेत आपले पुजारे बंधू सगळे दोन्ही या. म्हणजे इला रामेश्वर मंदिराच्या इकडे आणि आपलेच वाडीतले योगो पोर आपले वाडीतले पुजारी बंधू सगळे बेनूसाठी गेले होते. बेनू झाला आणि आता निघाले दुसऱ्या कामासाठी आहेत. पण एक सेवा करून आपण निघाले ते आणि आपण पण चाललो मंदिरामध्ये फक्त जेवसाठी. तर आपली सेवा हीच की आपली तुमका निदर्शनास आणूसाठी की आपली वाडीतली सर्व म्हणजे महिला मंडळ गेली आहेत ती तुमका दाखवूया. म्हटला कोणाचा थोडं वेळ काढून जाऊ कशी काय सेवा चालू आहे ती म्हटलं तुमका दाखवूया. घाटी वाटतं बेनून झालेला सगळा इकडे म्हणजे चकाचक दिसता घाटी म्हणजे पूर्ण. इकडे खालच्या बाजू बेनूच आहे ह्या ठिकाणी, बाकी हो ते घाटी झालेली आहे बेनू. बाजू पण पूर्ण साफ दिसता घाटी आहे तुमका. म्हणजे दोघांनी लाव पनो माझ्यासोबत आणि आपण इथं बघूया जरा काय करते. जेव बसली असते मला वाटतं बहुतेक नाही जेव नाही बसली आमची चिनू. जेवला मग तू मात्र जेवला. आपल्या रामेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार पुरातन काळातली घंटी. चल जेव का आता घाटी बेनून झाली. माझ्यासारखं घरी बसून नाही वाटत. महिला मंडळ आमचे गेले खय. आजचे पुजारी तुम्ही, आजचे पुजारी ना तुम्ही. अंकुश पुजारी आमचे आजचे पुजारी. उद्या बघतील मुंबईवाले. जाऊन येऊया पाठी हत काय बघून येऊया. पूर्ण म्हणजे मशीननी बेनलेला वरती पोरगे बघितलास तुम्ही आपल्याच वाढले पुजारी वाढीतले. तर सुचित योगो विजय पुजारे आणि कोण होतो श्रीकांत पुजारे पंकू दादा म्हणता. तर 4 जण होते. बेनून मंडळी गेलेले आहेत आणि बघ इकडे मशीन मारल्याने बहुतेक का चारी बाजूनं हे आता झाडून काढते आपली महिला मंडळ. बाकी इलेत बहुतेक
सगळ्या झाडून काढणारच. तर जाऊन बघूया. जेवणाची तयारी म्हणजे चालू असतात, मला हातपाय दुखीली असते पण कोण दिसत नाही. हे बघ, ही साईड का मंडळी मशीन मारला नाही पूर्ण. आणि ह्या साईड का पूर्ण हे जंगल होता असा, या साफ केला नाही बेनूला मंडळी. मी म्हटलं अजून बेनच असाल एवढे. चिनूनी जेवला नाही. आमचे सगळे महिला मंडळ पुजारेवाडी पुजारेवाडीतील महिला मंडळ आपले सेवेसाठी खास दरवर्षी येतात. नंतर मुलाखत घेऊया जरा बेनताना दोघांना का मला जेवताना. आता सध्या काय बघूया नको, आधी जेवून दे. जेवून झाल्यानंतर आपण मुलाखत घेऊया थोडी. जेवल्यानंतर सांगा जरा काहीतरी. काय सांगू म्हणजे जेवण झाल्यावर की बाबा किती वर्ष सेवा करतात, कधीपासून सेवा करतात बाबा. हां असा म्हणजे तर नंतर सांगा एकत्र बसून. हां इकडे पण गँग हा. ही सुद्धा आमची मंडळ पुजारवाडीची महिला मंडळ खास सेवेसाठी येईल. बघ हे शाळा टाकून येईल ना, आज रविवार ना तरी पण आमची येतात शाळा टाकून. आज इकडे किती जागा नाही. हां जागा भरली काय दिसता रे. हां राहून दे नंतर बघूया. चुलीवरचा जेवण काय इकडे म्हटलं कोण ना कोण पर्यटक गेलेले आहेत. हे म्हटलं कोण ना कोण पर्यटक गेले आहेत, कारण आता श्रावण सोमवार सुरू झाले आहेत, त्यामुळे कोण ना कोण पर्यटक चालूच असणारच. डायरेक्ट आता आपण जेवून झाल्यानंतर भेटूया. थोडा जेवूया आणि त्यानंतर आपण साफसफाई करू लागतील ना, त्यानंतर आपण भेटूया. थोडा मुलाखत घेऊया त्यांची. जरा जाऊया आणि पहिलं रामेश्वर मंदिराचं दर्शन दाखवूया तुमका. A few moments later. तर म्हटले दुपारचे 3 वाजलेत आणि जेवल्यानंतर थोडे म्हणजे झोपले, थोडं आराम केला नाही आणि आता पुन्हा एकदा कामाक सुरुवात झालेली आहे. तर जाऊया जरा बघूया काय काम करतात काय. दुपारचं म्हणजे ऊन आज पावसाचं वातावरण नाही, जरा ऊन लागतं. तर बघून येऊया थोडा कामकाज काय चालू आहे. म्हणजे थोडा कामकाज चालू आहे, तर त्यांना थोडीच माहिती घेऊया. म्हणजे बघूया काय असा किती वर्ष झाली त्यांना सेवा करून काय कसं त्यांच्यापर्यंत डायरेक्ट त्यांना विचारून आपण माहिती घेऊया. म्हटलं सगळे आपले मामीच आहेत आणि त्यांनाच थोडक्यात विचारूया की बाबा म्हणजे तुमका सेवेक किती वर्ष झाली ह्या आपला. दादा आम्हाला सेवेला आता जवळजवळ 25 वर्ष झाली. ही सेवा आम्ही जशी स्वतःहून स्वीकारली का, तर ईश्वरी कार्य कुठेतरी आपल्याला करायला मिळते, त्यासाठी आम्ही सेवा स्वीकारली आणि ती गुरूंच्या कृपेने आज एवढी वर्ष आम्हाला करायसाठी गुरूंनीच ते सगळं सहाय्य केलं आम्हाला. आणि सेवेचा म्हटलं असतं कसा काय सुचला, म्हणजे काय ह्याच्या अगोदर तर चालू नव्हता होय ना. हां चालू नव्हता पण कसं काय कसं झालं, एक आम्हाला सत्संग आमचे सद्गुरू परमपूज्य जयंत फळाजी आठवले यांच्या माध्यमातून आम्हाला ही सगळी सेवा करण्याचं महत्त्व काय आहे हे यांनी सांगितल्यामुळे आम्हाला इथे उत्सुकता वाढली. आणि त्या उत्सुकतेने आम्ही जिथे 4-5 माणसं होतो, तर तिथे आता ह्या एवढ्या 25 वर्षांमध्ये इतकी वाढ झाली की प्रत्येकाला त्याविषयी उत्सुकता निर्माण झाली की तुम्ही ही जी करता सेवा, तर त्या सेवेमध्ये किती लाभ मिळतो आपल्याला, तर आम्हाला पण तो लाभ करून घ्यायचा. आणि त्यासाठी आमच्या गावातली गिरी गावातली सगळ्या महिला मंडळाच्या होत्या, तर त्यांच्या त्या उत्सुकतेमुळे
त्याही आमच्यासोबत यायला लागल्या. तर आता ही महिला मंडळ ती खायच्या ठिकाणावरची लांबची आहेत की जवळची असेल की आपल्या गावातली असं? हां, आपल्या पुजारवाडीचीच आहे. हां, म्हणजे आपल्या मंडळी गिरिये गावातली पुजारेवाडी मंडळ या खालची वरची अशी आहेत ती दोन्ही म्हणजे आपली तिकडची आपली गिरिये गावातली महिला मंडळ आहेत सर्व. खालची वरची. हां हां, म्हणजे का साफसफाई करण्याचं कारण काय तर कारण म्हणजे काय, हां पर्यटक वगैरे येतात. बरोबर. आणि श्रावण सोमवार आपले होय श्रावण महिना असतो. बरोबर ते भजनासाठी मी बरेचसे असे पर्यटक पण येतात आणि आपल्या गावातली पण लोक येतात, लहान मुलं येतात. मग ह्या अडीअडचणीमध्ये ते फिरतात. मग ते एक ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे ना काहीतरी बुद्धी म्हणून, तर त्याचा वापर करून आपण हे सगळं स्वच्छता करायचं एक गुरुजनांच्या माध्यमातून समजल्यावर त्याने सेवा स्वीकारली. म्हणजे आज आपले गिरिये पुजारवाडीतल्या महिलांबद्दल सांगताना खराच मनापासून अभिमान वाटता. कारण गेल्या तब्बल 25 वर्षापासून महिला कोणत्याही प्रकारचं मोबदलू न ठेवता आपल्या देवळाची आणि देवळाच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करत येत. म्हणजे आपापल्या घरची कामं, संसार, इतर जबाबदाऱ्या मंडळ सांभाळून वेळात वेळ काढून सर्व महिला एकत्र येतात. मंडळी ही सेवा फक्त साफसफाईची नाही तर आपल्या गावाप्रती असलेल्या आपुलकी आणि आपल्या संस्कृतीला जपण्याची एक सुंदर परंपरा. आणि विशेष म्हणजे ह्या महिलांका देवळात ये जा करण्यासाठी जो मंडळी खर्च लागता त्यासाठी मुंबईहून त्यांच्या घरातील काही व्यक्तींनीही पुढाकार घेऊन जिपेच्या माध्यमातून आर्थिक मदत केलेली आहे. त्यामध्ये मंडळी देवेंद्र पुजारी, समीक्षा पुजारी, धीरज पुजारी, तेजस पुजारी, पूनम वारी अशा काहींनी मंडळी आर्थिक मदत केलेली आहे. मंडळी गिरिये पुजारवाडीतल्या या सर्व महिलांका मनापासून सलाम. अशीच सेवा, अशीच एकजूट आणि आपल्या देवाबद्दलची हीच श्रद्धा पुढच्या पिढीकसुद्धा मिळो हीच मनापासून प्रार्थना आपल्या रामेश्वर देवाच्या चरणी. तर म्हणजे संध्याकाळचे 4 वाजत दिली आहेत आणि आजच्या व्हिडिओची सांगता सुद्धा आपण आता इकडेच करत आहोत. आजची व्हिडिओ तुमका म्हणजे कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.